पत्रकार योगेश चोरमारे सर जोडले गेलेले आहेत। चोरमारेजी सर, स्वागत आहे तुमचं TV9 मराठीवर। ज्या पद्धतीने घडामोडी घडतायत, म्हणजे आता बारामतीमध्ये उद्या अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची बैठक होणार आहे। कदाचित उद्या अंतिम निर्णय होऊ शकतो। तर या सर्व घडामोडींकडे कसं पाहायचं? अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक प्रकारे आग्रही भूमिका घेण्यात आलेली होती की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर घड्याळावरच निवडणुका ज्या आहेत त्या लढवल्या जाव्यात। मात्र आज ज्या घडामोडी घडतायत, अजित पवार थोडे बॅकफुटवर आल्याचं म्हणायचं का? हे बघा, पुणे महापालिकेची निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा अजित पवार आणि शरद पवार यांचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची चर्चा सुरू झाली। आपल्याला माहिती आहे की प्रशांत जगताप यांनी केवळ त्याच कारणावरून, म्हणजे त्या पक्षाचा शहराध्यक्ष, त्या पक्षाचा पुण्यातला जो चेहरा होता, त्या प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडलेला आहे। तरी सुद्धा केवळ कार्यकर्त्यांचा आग्रह आहे असं कारण देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षानं अजित पवार यांच्या पक्षाबरोबर चर्चा सुरू ठेवल्या। पण काल नंतरच्या दुपारनंतरच्या काही घडामोडीच्या नंतर ही चर्चा फिसकटल्याचं आपण ऐकल्याचं कारण असं सांगितलं जात होतं की अजित पवार यांनी सगळ्या निवडणुका, जी निवडणूक ही युती झाली तरी ती घड्याळाच्या चिन्हावर लढावी। अर्थात त्याच्या पाठीमागे त्यांचं कारण असं होतं की पुणे महापालिकेत एक प्रभाग हा साधारण 70-80 हजार मतांचा आहे आणि तिथं एका प्रभागात 4 उमेदवार निवडून द्यायचे आहेत। तिथं जर वेगवेगळी चिन्ह असतील तर मतदारांचे गफलत होईल असं एक कारण पुढे केलं जात होतं आणि ते कारण पुढे घेऊन सगळ्यांना आग्रह घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा केला जात होता। या पाठीमागे अर्थातच केवळ अजित पवार यांचं डोकं आहे असं नाही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं डोकं आहे असं नाही। भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे की विरोधकांना डिस्क्रेडिट करायचं, त्यांचं एकूण जे निवडणूक म्हणजे त्यांच्या संदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करायचा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षासंदर्भात संभ्रम निर्माण करण्यात भारतीय जनता पक्ष अशा वेगवेगळ्या दृष्टीने यशस्वी झालेला आहे। आणि प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यानंतर एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जी बदनामी झाली आहे ती खूप काळ भरून न येणारी अशी बदनामी आहे। मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर तरी सुद्धा एकूण कार्यकर्त्यांचा तिथल्या पक्षांचा आग्रह दिसतोय। तो कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की नेत्यांचं मत आहे, त्या संदर्भात वेगवेगळे प्रवाह आहेत। पण मला वाटतं उद्याच्या बैठकीत जर असे त्या अर्थानं किंवा त्या विषयावर बैठक होणार असेल तर त्यातून काही मार्ग निघू शकतो। पण माझ्या माहितीनुसार शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये फार रस घेत नाहीत। कार्यकर्त्यांचं काय मत आहे त्या मतावर, तिथल्या स्थानिक नेतृत्वाचं काय मत आहे त्या स्थानिक नेतृत्वाच्या मतावर ते सगळं सोडून देतात। त्यामुळं जर होणार असेल बैठक तशी तर झाल्यानंतर आपण त्या संदर्भात बोलू शकतो। पण आता मला वाटत नाही पुणे महापालिकेच्या निवडणुकी संदर्भात थेट शरद पवार बैठकीत उतरतील आणि त्या संदर्भात काय दिशादर्शन करतील। तसं असतं तर यापूर्वीच त्यांनी तसा निर्णय घेतला असता, पण त्यांनी हे सगळं स्थानिक पातळीवर सोडले आहे आणि तिथली सूत्र माझ्या माहितीनुसार पुण्यातली सगळी सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे। विजय सर, जर गेल्या काही दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत तर त्याचे सर्व डॉट्स आपण जर जोडून पाहिले तर प्रशांत जगताप यांनी दिलेला आपल्या पदाचा राजीनामा, काँग्रेस पक्षामध्ये केलेला पक्षप्रवेश, काल जी बैठक होते त्याच्यामध्ये काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून प्रशांत जगताप बैठकीमध्ये सहभागी होतात, त्याच्यामुळे राष्ट्रवादीसाठी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा एक धक्का। आणि त्याच्यानंतर आज सकाळी ज्यावेळेला अजित पवार आपल्या कामकाजाला सुरुवात करतात अचानक बातमी येते की ते कुठल्याही प्रकारचा ताफा, पोलिसांचा बंदोबस्त न घेता ते त्वरित त्या एका ठिकाणाहून निघतात, जिजाईकडे जातात, त्याच्यानंतर अमोल कोल्हे यांच्यासोबत त्यांची बैठक होतीये। हे सगळे जर डॉट्स आपण जोडले तर काय घडू शकतं असं तुम्हाला वाटतंय? नाही, हे सगळे डॉट जोडल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट आहे। मग आता एक गोष्ट या सगळ्यातलं नुसतं पुणे धरून चाललंय, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांची आघाडी जवळपास झालेली आहे, हे गोष्ट लक्षात घ्यायला लागते। म्हणजे फक्त पुणे हा इथं विषय नाही, अमोल कोल्हे जेव्हा चित्रात येतात तेव्हा ते पिंपरी चिंचवडचा विषय असतो। अमोल कोल्हे हा पुणे शहराचा विषय नसतो, कारण पुणे शहराच्या विषयात बाकीचे लोक आहेत। अमोल कोल्हे हे पिंपरी चिंचवडच्या संदर्भानं आहेत। पण प्रशांत जगताप यांचं पक्ष सोडणं हा पक्षासाठी मोठा धक्का आहे। पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुरुवातीपासून स्पष्ट केलेलं होतं की आमच्या महाविकास आघाडीसोबत ही चर्चा सुरू आहे आणि अजित पवार यांच्या पक्षासोबत ही चर्चा सुरू आहे। जर आम्हाला अजित पवार यांच्या पक्षासोबत सन्माननीय जागा जर मिळणार नसतील, आमचे जे कार्यकर्ते आहेत, जिथं आमची ताकद आहे त्या जागा आम्हाला मिळणार नसतील तर आघाडी होणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं।
आणि ज्या बातम्या सुरू होत आहेत त्यानुसार काहीतरी फुटकळ जागा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बोळवण करण्याचा अजित पवार यांच्या पक्षाचा प्रयत्न दिसतोय. तर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अजित पवार यांच्या पुढे शरणागती पत्करून जे काय मिळेल ते घेऊन लढणार आहे की आपल्या कार्यकर्त्यांची, ज्या कार्यकर्त्यांच्या नावावर ही आघाडी करायचं चाललंय त्या कार्यकर्त्यांना त्यांना हव्या असलेल्या जागा मिळवून घेऊन आणि तुतारीच्या चिन्हावर लढणार आहे हे बघावं लागेल. नक्कीच अंतिम निर्णय झाल्यानंतर या संदर्भात आपल्याला सविस्तर तपशीलवार बोलता येतील. नक्कीच. आता जर तरच्या गोष्टीवर फार तपशीलवार चर्चा करणं कठीण आहे. नक्कीच. धन्यवाद चोरमारे सर, तुम्ही या संपूर्ण बातमीचं विश्लेषण करण्यासाठी. ज्येष्ठ पत्रकार चोरमारे सर आपल्या सोबत होते. योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. योगेश, गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये ज्या घडामोडी घडतायत, म्हणजे अजित पवार हे पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत, त्याच्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ज्या पद्धतीनं बैठकांचं सत्र सातत्यानं सुरू होतं, पहिली प्रतिक्रिया आली ती म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची, आणि त्यांनी पहिल्यांदा असं म्हटलेलं होतं की जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर घड्याळ या चिन्हावरच निवडणुका लढवल्या जाव्यात असा आग्रह अजित पवारांचा आहे. हे सगळं पाहिल्यानंतर एकूणच राजकीय वर्तुळामध्ये ज्या चर्चा सुरू झालेल्या होत्या त्या म्हणजे आता शरद पवारांची राष्ट्रवादी ही विलीन होणार का, विलिनीकरणाच्या चर्चा सुद्धा जोर धरू लागलेल्या होत्या. त्याच्यामध्ये संजय शिरसाट यांची आलेली कालची महत्वाची प्रतिक्रिया, एक मोठा दावा त्यांनी केलेला होता. ह्या सगळ्या घडामोडी घडलेल्या आपण पाहिलेल्या आहेत आणि आता कुठेतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसू नये यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी, महाविकास आघाडीमधले पक्ष, मनसे यांच्यासोबत सुद्धा बैठकांचं सत्र सातत्यानं सुरू आहे. हा, निश्चितच ज्या पद्धतीने अजित पवारांकडून काल जे काही प्रस्ताव हा शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला, कारण काल जेव्हा अजित पवार गटातले ते पदाधिकारी आणि एकूण शरद पवार गटाचे पदाधिकारी एकत्र बसले त्यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घड्याळ चिन्हावरती दोन्ही पक्षांनी निवडणुका लढवल्या. आता शरद पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव हा देण्यात आला, त्यावरूनच हा संपूर्ण वाद सुरू झालेला पाहायला मिळतो. कारण गेल्या 6 दिवसांपासून अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत शरद पवार गटाचे पदाधिकारी चर्चा करतायत. काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं तर रोहित पवार स्वतः भेटायला आले होते. खासदार अमोल कोल्हे देखील या संदर्भात अजित पवारांची चर्चा करण्यासाठी बारामती होस्टेल, ज्या ठिकाणी अजित पवार या संपूर्ण कार्यालयीन कामकाज पाहतात, त्या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी आले होते आणि जवळपास अंतिम निर्णयापर्यंत ही दोन्ही राष्ट्रवादीचे नेते हे आले होते आणि केवळ जागा वाटपाचा मुद्दा हा चर्चेला योगेश, त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात उद्या काय निर्णय होतोय बघणं अतिशय महत्वाचं असेल. तुर्तास धन्यवाद दिलेल्या